इथला सहकार मंत्री पदावर कोण राहिलं, इथल्या गृहमंत्री पदावर कोण राहिलं, इथल्या अर्थमंत्री पदावर कोण राहिलं, इथल्या मुख्यमंत्री पदावर कोण राहिलं, उपजाऊ जमिनी कोणाच्या. बाबासाहेब म्हणायचे आभाळातनं पडलेल्या पाण्यावर, हवेवर आणि इथल्या नैसर्गिक संसाधनावर सगळ्या जीवांचा समान हक्क आहे. मिळाला तुम्हाला मला हक्क मिळाला. बरं हक्काची भाषा सोडा, मान सन्मान इज्जत मिळाली. कोण म्हणतोय वड्या वगलीचं, कोण म्हणतोय धनगर ठुकून काढा, बडवून काढा. काल परवा जबाबदारीने सांगतो, माझ्यावर तो फोन नंबर सुद्धा आहे. मला म्हणला हके सर, म्हणलं तुम्ही लय आरक्षणाबद्दल बोलताय. म्हणला काय बोलला, आरक्षण का बरं दिलंय म्हणलं, आरक्षण आम्हाला बी पाहिजे की. म्हणला नाही, म्हणलं बाबा असं असं आहे. जरा चांगलं बोलत होता. तो काय बोलला माहितीये का, ह्या आरक्षणामुळं म्हणला गाढवं पुढं चालले तीन घोडं मागं राहिल्यात. म्हणला म्हणजे तुम्ही आम्ही गाढवं. ही भावना आहे आरक्षणाकडे बघण्याची लोकांची. कुणालाही जाणून घ्यायचं नाही, कुणालाही इतिहास बघायचा नाही, कुणालाही इथला दुजाभाव बघायचा नाही. बाबासाहेबांनी खोती विरुद्ध एक मोर्चा काढला होता स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये कोकणामध्ये. मग त्या रत्नागिरीच्या, सिंधुदुर्गच्या, रायगडच्या भागामध्ये वतनदाराच्या जमिनीवर कुणबावा करणारे कुणबी होते. ध्यान देऊन ऐका सगळे. कुणबी कोण, वतनदाराच्या जमिनीवरती तो लंगोट घालून त्या बायकांना घोळदार साडी नेसायला परवानगी नव्हती. त्या कुणबावा करणाऱ्या कुणब्यांना हीन पद्धतीची वागणूक दिली गेली. म्हणून बाबासाहेब बोलले की ह्या कुणब्यांना सुद्धा तुम्हाला काय करा, ओबीसीचं आरक्षण द्या. ह्या भाकरांनी कुणब्याचा अर्थ काय घेतला, तुकाराम महाराज गातेमध्ये म्हटले होते, बरे झाले देवो कुणबी केलो, नाही ती असतो नाही तरी असतो, दंबेची मेलो. तो एक उतारा काढला, आम्ही सुद्धा कुणबी. अरे स्वतःच्या 100 एकर जमिनीत लेकरं बाळ स्वतः जाऊन कसतोय, खातोय, संध्याकाळी घरी येतोय. तुझ्या बाबतीत कुठला दुजाभाव झाला, तू कुणबी. आम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये आणि आम्ही कुठलं सातारा गॅजेटमध्ये. अरे तुझी नोंद आहे, रेव्हेन्यूची नोंद आहे, तिथं शेतसारा भरल्याची नोंद आहे. पण त्या गॅजेटियर मध्ये असं कुठं लिहिलंय की मराठा बांधव हा मागास आहे, त्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, असं लिहिलंय त्या गॅजेटियर मध्ये? नाही लिहिलं. इथलं सरकार मताला घाबरतंय, इथलं सरकार झुंडीला घाबरतंय, इथलं सरकार मग तो त्यांचे नेते, आपले नेते, ओबीसीचे आमदार, सत्तेतले आमदार, त्यांचे खासदार, आपले खासदार, सगळी माणसं कोणीही गावगाड्यातल्या शेवटच्या घटकामध्ये जो एक घर आहे गावातलं, जो आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, त्या माणसाचं ऐकायला तयार नाही. हे वास्तव आहे. हे कोण समजून घेणार? कुठेतरी आता बघा ती यादी बघितली, युपीएससीच्या यादीमध्ये पोरं दिसायला लागलेत, आता आपली एमपीएससीच्या यादीमध्ये दिसायला लागलेत. आमदार खासदार ताकदीनं पुढे यायला लागलेत. ओबीसी मध्ये फूट पाडली जाणार आहे. पहिलं धनगरांना बाजूला काढा. एसटी हाके, एसटीवर का बोलत नाही? तुझ्या जातीचं बघ, ही बघा तिला एक माणूस काय म्हणतोय, ह्याच्या जातीचं बोलत नाही, ह्याच्या जातीचं बोलत नाही, ह्याच्या जातीचं बोलत नाही, ओबीसीवर बोलतोय, ह्याच्या जातीचं बोलत नाही. अरे धनगर ओबीसी मध्ये नाही ओबीसी मध्ये सगळ्यात जास्त क्वांटम धनगर घेतो. त्याच्या लोकसंख्या काय ठरला असेल त्यावेळी, विजय एनटी डी मध्ये. हा म्हणतो ह्याच्या जातीत ह्यानं बघाव की, म्हणजे मला बाजूला काढायचं. त्याने आंदोलन पण उभं केलं. बघितलं तुम्ही सगळ्या माणसांनी, ज्याची विचाराची आणि गावगाड्यातल्या व्यवस्थेमधल्या हर एक माणसाची, संविधानाची, कार्यकर्त्याची मांड पक्की आहे. त्याला असल्या गोष्टींनी फरक नाही पडत. आम्ही आलो इथं, संध्याकाळी अजून एक सभा घेऊ, उद्या एक घेऊ, उद्या संध्याकाळी एक घेऊ, 24 तारखेला सोलापूरला आहे. आम्ही पळतोय. पण एक लक्षात ठेवा, सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही आम्ही जर मनावर घेतलं, तुम्ही आम्ही किती टक्के आहोत मी लिहून देतो. लिहून ज्याला आमदार व्हायचंय, ज्याला खासदार व्हायचंय, त्याने एकदा सेन्सस करायचा आपल्या भागाचा. ज्याला झेडपी मेंबर व्हायचंय, या भागामध्ये कोण किती कसं लिहून काढायचं कागदावर. कशाला सरकारची कास्ट वाईज सेन्ससची वाट बघायची? कास्ट वाईज सेन्ससची यासाठी वाट बघायची होती की बजेट. आता एक उदाहरण सांगतो, शेवटचं माझं भाषण थांबवतो. 7 लाख कोटीचं बजेट आहे या वर्षीचं. 7 लाख कोटीचं. तिजोरीत पैसे किती आहेत या वर्षी? वर्षाला 7 लाख कोटी. त्या 7 लाख कोटीवर किती शून्य आहेत मला काही कळत नाही. त्या 7 लाख कोटीपैकी, ते जाऊ द्या 7 लाख कोटी बाजू, 100 रुपये असं समजा, 100% असं समजा,
त्या 100% आपण ओबीसी सगळे बांधव विजयंती ओबीसी सगळे किती टक्के आहोत? कोण म्हणते 52%, कोण म्हणते 55%, कोण म्हणते 60%, कोण म्हणते 50%, हे तर बहादर म्हणतात, हे 38%च आहेत, कोण 45% म्हणतंय, कोण 48% म्हणतंय. मग या आपण 50% मानू, चला मध्यबिंदू काढू. तर या 50% लोकांना 7 लाख करोड पैकी म्हणजे 100% किती पैसे मिळायला पाहिजेत सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी? किती किती टक्के किती मिळायला किती पाहिजेत अंदाजे? ते जाऊ द्या, 50% सोडू, आपण नंतर बोलू. अजून सोशल वेलफेअर आहे, सोशल असिस्टन्स आहे, वेगवेगळ्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, पाण्याच्या योजना आहेत, रस्त्याच्या योजना आहेत, मोठमोठ्या पुलांच्या योजना आहेत, ते बाजूला ठेवू आपण. तरी पण तुम्हाला आम्हाला किती टक्के पैसे मिळायला पाहिजेत सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी? म्हणजे स्कॉलरशिपसाठी, आश्रमशाळांसाठी, वसतिगृहांसाठी किती पैसे मिळायला पाहिजेत 100%पैकी? बरं 15%. बाबा किती टक्के मिळायला पाहिजेत? हक्काने बोलायचं झालं तर, नाहीतर गुलामी पत्करली असेल तर मग हा जय हरी. किती मिळायला पाहिजेत? 10%. वाघ सर, मी कायम सांगतोय माझ्या भाषणात 5%. हा बरं 5 राहू द्या, 4 राहू द्या, 3 बरं 3 बी राहू द्या, 2 बी राहू द्या, 1% तर 0.6%. किती पैसे मिळतात? अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्का. कारण तुमची पोरं शिकलीच नाही पाहिजे. तुम्हाला वसतिगृह कशासाठी? तुम्हाला महाज्योतीला बिल्डिंग कशासाठी? ती अजितदादा स्वर्गीय गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये. त्यामुळे हे काय लावले म्हणायचे, हे कोण आहे म्हणायचे. आम्ही समुद्रात उड्या मारल्या महाज्योतीला पैसे मिळावेत म्हणून. काल परवा त्याचा JR संमत झाला. काल परवाच्या पोरांना पैसे मिळाले नवनाथाबा. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय? तुम्ही शिकलं नाही पाहिजे, तुम्ही बोललं नाही पाहिजे, तुम्ही पुढं नाही आलं पाहिजे, तुम्ही कारखाना नाही काढला पाहिजे, काढला तर चालवला नाही पाहिजे, तो बंद पडला पाहिजे, तुम्हाला सुतगिरणी नाही मिळाली पाहिजे. कारण एका छताखाली जर 1000भर माणसं काम करायला लागल्यावर तुम्ही उद्या म्हणणार नाही का मला आमदार व्हायचंय? पण परिवर्तन होतं. सामाजिक विचारांचं प्रबोधन, परिवर्तन. आपल्या जुन्या माणसांनी काय केलं, आपल्या इतिहासात काय घडलं, काय केलं? गोपीनाथराव मुंडेंनी गोदा परिक्रमा केली ना, 165 गावामधल्या अडीअडचणी समजून घेतल्या. केली ना गोदा परिक्रमा? केली का नाही? बघा ते काय किती साल होतं गोदा परिक्रमेचं? 2006 साल होतं माझ्या माहितीप्रमाणे. किती? 31 ऑगस्ट 2006 ते 17 सप्टेंबर 2006 हा माणूस गोदा पट्ट्यामधल्या 116 गावामध्ये गेला. 14 दिवस त्यांनी परिक्रमा केली. म्हणून लोकनेता म्हटलं जातीच्या पातीच्या पलीकडे जाऊ. अरे नेतृत्व तुम्ही अगोदर तुमचा एरिया ठरवून घ्या. ज्याला महाराष्ट्रात पळायचं त्याला झोप म्हणून चालणार नाही. आज कुठं आहे, उद्या कुठं आहे, परवा कुठं आहे, तेरवा कुठं आहे, नाही, अजिबात नाही. एक दिवसही तुम्हाला सामर्थ्य आहे काय ते चळवळीचे जो करील काय ते वाक्य आहे. तुम्ही आम्ही काय आभाळातनं पडत नसतो नेता. आणि मग तयार झालेल्या नेत्याला जर डॅमेज केलं जात असेल, तुमचं आमचं काम आहे की त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. आणि नुसतं उभं नाही राहायचं, मतपेटीतनं दाखवायचं. आणि हे जर नाही झालं तर तुम्ही बेदखल व्हाल. लढाई करूया. तुम्ही आम्ही लढणारी माणसं आहोत. खूप चांगल्या पद्धतीचा हा मेळावा, हा कॉन्सेप्ट आम्ही जे आमच्या मनात धरून चाललाय त्याच्यापेक्षा 10 पट भारी कॉन्सेप्ट हे सगळे कार्यकर्ते इथं राबवत आहेत. त्याबद्दल तुमचा सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि संध्याकाळी आपल्याला सावखेड केजनला जायचं. गावाचे नाव माहीत नाहीत, विदर्भात आम्ही नवीन आहोत. पण तुम्हाला मला आता CJI सूर्यकांत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत, कॉक्रोच, अहो एक त्या माणसाच्या एका शब्दावरून जर जेनजी 2000 सालापासून जन्माला आलेली पुढची जी पिढी आहे तिला जेनजी म्हणतात. जरा समजून घ्या कार्यकर्त्यांनो. जेनजी, या जेनजीनं हीच पिढी आहे. इथलं परिवर्तन कोण आमदार खासदार माहित नाहीत, कोण पवार दे काय माहित नाही. या जेनजीला फक्त एकच कळतं, सोशल मीडिया. तिला व्यवस्थित दिशा द्यायची आहे आपल्याला. सिविक सेन्स त्यांच्यामध्ये निर्माण करायचा आहे.
पंचायत राज म्हणजे काय, जिल्हा परिषद म्हणजे काय, रिझर्वेशन म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, निवडणुका म्हणजे काय, हक्क म्हणजे काय, अधिकार म्हणजे काय. हा महाराष्ट्र म्हणजे 14 करोड जनतेचा महाराष्ट्र आहे. आपण पण दादागिरी नाही ना करायची. आपल्याला पाठिंबा मिळाला म्हणून शिवाय देऊन चालेल का? माझ्या मागं लाखभर लोक माणसं जमा होतात म्हणून मी एखाद्या नेत्याला एखाद्या जातीला बोलून चालेल का? नाही. ही लोकशाही आहे. इथं प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, मान सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. आणि तो मान सन्मान, इज्जत, हक्क, अधिकार. बाबांनो, खूप काही बोललो. या गावामध्ये भर उन्हामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा बी पारा कसा आहे बघताय तुम्ही. आणि इथं पण उन्हाचा पारा चढलेला आहे. तुम्ही सगळ्या मंडळींनी आमची सगळ्यांची मनोगतं ऐकून घेतलीत. विशेष करून इथं बऱ्याच दिवसापासून आमचे सहकारी, संघर्षातले सहकारी सगळे इथं रात्रंदिवस फिरून हे आपण पुढे घेऊन जाऊया. मला वाटतं इथं ॲटलिस्ट कमीत कमी 200 तरी माणसांचा इथं सभा झाली. आम्ही 100 सभांचं लिस्टिंग करतोय. प्रत्येक ठिकाणी 200-250 तरुण आम्हाला जॉईन होत आहेत. ती फोन नंबरच्या यादी आमच्याकडे मिळावी लिखित स्वरूपात. आम्ही ऑफिसला देऊ, आमच्या कार्यकर्त्यांकडे देऊ. आणि या नावानं आपली काय 4थी-5वी सभा आहे, या सभेच्या नावानं एक ग्रुप क्रिएट झालेला असेल. असे 100 ग्रुप क्रिएट झाले. 100 ॲक्टिव्ह कार्यकर्ते जरी आम्हाला मिळाले, 100 गुणिले 100 आकडा किती होतो तुम्हीच सांगा. 10,000 जर आकडा झाला आणि 10,000 पोरांनी जर ठरवलं, ही जेन झी आणि ही कॉक्रोच जनता पार्टी सोडा, आपण परिवर्तनाची, आपण आपल्या हक्क अधिकाराची लढाई मोठ्या ताकदीनं लढू. एवढा आशावाद, दुर्दम्य आशावाद आहे हा. आम्हाला कल्पना आहे 400 जाती आहेत. परत त्यांचे देवधर्म वेगळे आहेत, त्यांचे नेते वेगळे आहेत, त्यांचे पक्ष वेगळे आहेत, त्यांचे रीतिरिवाज वेगळे आहेत, चाली वेगळे आहेत, राहायचे ठिकाणे वेगळे आहेत. कोण तांड्यावर राहतोय, कोण पाड्यावर राहतोय, कोण वस्तीवर राहतोय, कोण गावातल्या गल्लीत राहतोय, कोण वेशीवर राहतोय. कल्पना आहे आम्हाला. पण गावगड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, वर्षी, नाभिक, सुतार, लोहार, बेरड, बेडर, कुंभार, बेलदार, मग भटक्यामधले सगळे जे आजही भटकतायत, देवधर्माच्या नावानं भिक्षा मागतायत. या महाराष्ट्राची संस्कृतीचे रक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एखादा मराठी चित्रपट यायचा झाला तर सगळ्यात पहिल्यांदा वासुदेव. या महाराष्ट्राचा एखादा चित्रपट यायचा झाला सगळ्यात पहिल्यांदा गोंधळ घालणारा आमचा गोंधळी. या महाराष्ट्राची संस्कृती देश पातळीवर दाखवायची झाली, धनगरांचं गजीढोल त्या 26 जानेवारीच्या त्या परेडवर जातं. पण त्यांना काही द्यायची वेळ आली, त्यांना मान सन्मान द्यायची वेळ आली, त्यांना हक्क अधिकार द्यायची वेळ आली, एखाद्या विधानसभेचं तिकीट द्यायची वेळ आली. हे निवडून येतंय का? आणि किती पैसे खर्च करेल? आणि ह्याची काही तेवढी शक्यता आहे का? कशाला एवढंच पैसे लागतात? कुणाला काय लागतंय आम्हाला चांगलं माहिती आहे. धनगराला काय लागतंय, ह्याला काय लागतंय, त्याला काय लागतंय, माळी कसा बाजूला करायचा चांगलं माहिती आहे. हे निवडणुका जिंकण्याचं व्याकरण इथल्या राज्यकर्त्यांनी आत्मसात केलंय. जरांगेच्या भाषेत सांगतो तुम्हाला. सगळं पैसा, मग पैसा कुठला? आणि आपली बी माणसं नाही. काल आमच्याकडे आलं होतं आणि 2-5 हजार आलं होतं. आता त्या बापाच्या घरचं आणलं होतं त्यानं. तुमच्या आमच्याच खिशातला आहेत ना. म्हणून बाबांनो, आपलं लाख मोलाचं मत, लाख मोलाचं म्हणतोय मी, लाख मोलाचं मत 100-500 रुपयामध्ये कमी किमतीनं विकू नका. किंमतच नाही त्या मतदाराची, लोकशाहीची. त्यावेळी ही माणसं, ज्यावेळी आपल्याला संविधान लिहिलं जात होतं, लोकशाही दिली जात होती, त्यावेळी ही माणसं जर ऍक्टिव्ह असती आणि बाबासाहेब नसते असं जर गृहीत धरलं तर तुम्हाला मला मताचा अधिकार तर दिला असता काही नाही. हे खूप काही बोलता येण्यासारखं आहे. हे बोलत हे चराट असं लांबतच जाणार आहे पुढं. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. हा ओबीसीचा प्रबोधनाचा 100 सभांचा एल्गार, आणि त्या एल्गारामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही आम्हाला या गावामध्ये आमंत्रित केलं. आणि त्या चिखला गावावरून आमच्या भगिनीने त्यांच्या पक्षाच्या पदावर लात मारली. काय त्यांचं नाव? जयश्री कायंदे. कुठं आहे? कायंदे. आता पद, संघटनेतलं पद, तालुका प्रमुख पद काय छोटं आहे का? सांगितलं ना पक्षाला, मेसेज दिला ना एक. नाही, असं नाही चालणार. मग आपले ओबीसीचे सेल किती आहेत महाराष्ट्रामध्ये? कोण आहे भाजपचा ओबीसी सेलचा प्रमुख? सत्यताई म्हणून बोलतोय मी, काय भाजपवर टीका नाही करायला आलो. कोण आहे? अहो इथलं नाही, महाराष्ट्राचं कोण आहे? ते आलेत की इथं, त्यांना काय बोलताय? त्यांनी येऊन भाषण केलंय ना इथं. महाराष्ट्राचे कोण आहेत? योगेश टिळेकर. ऐकलंय नाव कुठं? ऐकलंय कुठं नाव? ओबीसीच्या प्रश्नावर एखादी प्रेस घेतलेली ऐकली का कुणी? स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ओबीसीला असं कुठं बोलले? काय अपेक्षा करणार ओबीसीला न्याय? ओ वाघसाहेब, आम्हाला कसा न्याय मिळणार? काँग्रेसचे कोण आहेत माहिती आहे का नाव? नाही. राष्ट्रवादीचे ओबीसी सेल प्रमुख कोण आहेत?
कुठं आहे ती माणसं? आणि कशाला दिले त्यांनी ही पद त्यांच्याकडं? अहो हो ना, मला काय म्हणायचंय, तुमच्यातला एखादा माणूस तयार व्हायला लागला, त्याला गुतवायचा कुठं? ओबीसी सेलच्या प्रमुख पदावर. आता लय मग मुंडे साहेबांच्या वगैरे घरातला एखादा असला तर एखादं पद मिळतं. आता आम्हाला तर काय देवानं आम्हाला ऑप्शन दिला नाही कुठं जन्म घ्यायचा ते. आम्हाला तसा ऑप्शन दिला असता तर आम्ही पण चांगले चॉईस निवडले असते. त्यामुळं ही लढाई तुमची आमचे लोकशाहीमधले, तुम्ही आम्ही सगळेजण माणसं एकत्रित येऊया, संघर्ष उभा करूया. हे कॉर्पोरेट लोकांचं विश्व आहे, जग आहे. आज प्रसाद लाड आले, याच लाडला काय काय बोलवता हा बाबा आपला, तरी तेच आज आले. आता लाड म्हणजे विचारवंत, थोर विचारवंत. हा मग म्हणून जे काही चाललंय ते बरं चाललेलं नाही, हे काय आम्हाला आवडलेलं नाही. आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत, आम्ही सगळेजण विचार करतोय, आपल्या बाजूनं कोण बोलतंय, आपल्या विरोधात कोण बोलतंय, आपल्यावर अन्याय कोण करतंय, सगळ्या लोकांना कळलेलं आहे. त्यामुळं तुम्ही आम्ही चळवळीमध्ये सामील होऊया आणि आपले हक्काधिकार वाचवूया. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी आपण करूया. काल परवा काही लोक म्हणली की अमित शहानी सांगितलंय जातनिहाय जनगणना करायची. एखादं राजपत्र JR पत्र आहे का? जोपर्यंत 1948चा सेन्सस ऍक्टमध्ये अमेंडमेंट होत नाही तोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही. त्यामुळे ह्यांनी कितीही थापा मारल्या तरी आपली जातनिहाय जनगणना करत नाहीत. आणि जरी केली तरी तुम्ही किती आहात हे सांगत नाहीत. त्यामुळं आपणच आपली जातनिहाय जनगणना करू, आपण आपल्या हक्काधिकाराची भाषा बोलू, तुम्ही आम्ही सगळे एकत्रित येऊ आणि ओबीसीची वज्रमूठ बांधू, एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो.